बातमी पुण्यातल्या कोल्हापूरप्रमाणे पुण्यात सुद्धा डीजे वापराबाबत संबोधन आणि प्रबोधन करणार असं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले। मात्र सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये डीजेवर बंदी असून स्पीकर आणि पारंपरिक वाद्य वादनावर सुद्धा निर्बंध असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। पुण्याचे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी याबाबत स्पष्ट आदेश दिलेत। मग नेमकं पालकमंत्री चंद्रकांत पाटील कसं प्रबोधन करणार यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे। प्राणाचे काय प्रॉब्लेम निर्माण होतात, गरोदर काय प्रॉब्लेम होतात, वृद्धांचे काय होतात, पण हा प्रबोधनाचा विषय। कायदा म्हणून डॉल्बी तरीही लावली तर गुन्हे दाखलच करावे लागते, नाही तर पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होईल। पण गुन्हे दाखल करण्याने काही प्रश्न संपणार नाही। कोल्हापुरात गेले 2-3 वर्ष सातत्याने आम्ही प्रबोधनातून आणि पर्याय देण्यातून हा विषय संपतो। अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती हटवण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमानांनी ढगांवर रसायनांची फवारणी केल्यानंतर तालुक्यातल्या पूर्व दक्षिण भागामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली। पाथर्डी शहरावरील जमा झालेल्या ढगांवर सुमारे 1 तास विमानांमधून रसायनांची फवारणी करण्यात आली आणि त्यामुळे करोडी, तिनखडी, मोहटा, कोरडगाव, भिलवडी, मोहजदेवडे, पिंपळगाव, टाकळी मानूर तसंच बीड जिल्ह्यातल्या शिरूरपर्यंत दमदार पावसाला सुरुवात झाली आहे। आपण ही दृश्य बघतोय की नगरमधल्या पाथर्डी तालुक्यामध्ये ढग दाटून आल्यानंतर ही फवारणी करण्यात आली आणि या फवारणीनंतर लगेचच अर्ध्या तासाच्या आत मुसळधार पाऊस लागलेला। ही दृश्य आपण बघतोय। खरं तर अहमदनगरचा पाथर्डी तालुका हा दुष्काळानं होरपळतोय आणि त्या ठिकाणी दिलासा देणारा पाऊस आहे। तर दुसरीकडे मराठवाड्यामध्ये सध्या कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जातोय। मंगळवारी जालना परिसरामध्ये कृत्रिम पाऊस पाडल्याचा दावा करण्यात आला, मात्र त्यावर आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। आभाळातून कोसळणाऱ्या पावसाच्या सरींवर कोणीच शंका घेत नाही, कारण ही निसर्गाची अनमोल देणगी आहे। मात्र घनसावंगी भागात पडणाऱ्या पावसाविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे आणि ती म्हणजे हा पाऊस नैसर्गिक आहे की कृत्रिम। कारण सध्या मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवला जातोय। मंगळवारी संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान या परिसरात मेघराज बरसले। त्यानंतर या यंत्रणेकडून कृत्रिम पाऊस पाडल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र याविषयी एकही अधिकारी कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाही। सतीश खडके हे या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे संचालक असून याविषयी आपल्याला काहीही माहीत नसल्याचं त्यांनी सांगितलंय। आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ते काय म्हणाले ते ऐका। त्यांच्या नकळत हे संभाषण आम्ही चित्रित केलंय। आम्हाला फक्त काल असं केलं आणि एवढा पाऊस पडल्याची नोंद आली। अजून नोंद वगैरे ते पण मला हे करायचे। मी ही जे गावांची नाव आहेत त्याच्या आरटीसीचे काल सांगता काय अगोदर बोललो की याच्यात काल पडला का फक्त तेच झालं? नाही पडला, पाऊस पडला, पण आता एक्झॅक्ट किती झाला आता ते मुंबईत एक सायंटिस्ट पण आले। मला आता डिटेल स्ट्रीमलाईन होऊ द्या ना। म्हणजे कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर 30 कोटींचा खर्च अपेक्षित असून त्यावर रोज 58 लाखांचा खर्च केला जातोय। कृत्रिम पाऊस पाडल्याचा दावा करण्यात आला असला तरी त्याचा पुरावा मात्र दिला गेला नाहीये। त्यामुळेच याविषयी हवामान शास्त्रज्ञांकडून शंका उपस्थित केली जाते। मंगळवारी रसायनांची फवारणी करून 3 गावांमध्ये कृत्रिम पाऊस पाडला गेला असा दावा जो आहे तो प्रशासनातर्फे करण्यात आलेला आहे। हा दावा प्रशासनातर्फे कशा पद्धतीने केलेला आहे याविषयी शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक सल्लागार का माहिती देत नाही आहेत। हवामान शास्त्रज्ञांप्रमाणेच घनसावंगी भागातील नागरिकांनी देखील या कृत्रिम पावसाविषयी शंका उपस्थित केली आहे। पाऊस येणार, पुन्हा समस्या पूर्ण पाण्याची दूर करणार शेतकऱ्याची, पण तसं का अजून काहीच झालेलं नाही। आणि पावसाचा काही पत्ता नाही, सगळे माल वायाला चाललेले, सगळे सुकून चाललेत, मालाचं सोयाबीन हातची चालले। घनसावंगीमध्ये पडलेला पाऊस हा नैसर्गिक आहे, मात्र कृत्रिम पावसाचे अपयश झाकण्यासाठी सरकार या ठिकाणी झालेला पाऊस हा कृत्रिम असल्याचा दावा करून शेतकऱ्यांना उल्लू बनवत आहे। 2015 मध्ये मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र अद्यापही त्याचे पुरावे देण्यात आले नाहीत। यंदाही कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची त्याच दिशेनं वाटचाल आहे। काल सायंकाळी जालना जिल्ह्यात पाऊस पाडल्याचा दावा केला, मात्र हा दावा केल्यानंतर 12 तासाच्या आत पाऊस पाडल्याचे पुरावे घेऊन प्रसार माध्यमांसमोर आम्ही येऊ असा दावाही या यंत्रणेने केला होता। मात्र काल पाऊस पाडल्याचा दावा करण्यासाठी आज ना प्रकल्प संचालक समोर आला,
ना वैज्ञानिक समोर आला. कुठल्याही पद्धतीचा अधिकारी कृत्रिम पाऊस पडल्याबद्दल बोलायला तयार नाही. इतकी का गुप्तता पाळली जाते? खरंच पाऊस पाडला जातोय का हा नैसर्गिक पडलेल्या पावसालाच कृत्रिम पाऊस ही यंत्रणा म्हणते? याबद्दल मराठवाड्यातील नागरिकांच्या, ग्रामस्थांच्या मनामध्ये आता शंका निर्माण झाल्यात. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद.